जिल्ह्यात ताकदीने निवडणुका लढवण्याची आमची भूमिका आहे. आमचा पक्ष कुणाच्या दावणीला बांधलेला नाही. खानापूर मतदारसंघाचा आम्ही निर्णय घेणार नाही. जो काही निर्णय असेल तो या मतदारसंघातील काँग्रेसचे नेते मंडळी, पदाधिकारी, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्ते घेतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली आहेत. त्यामुळे लवकरच खानापूर तालुक्यातील आणि विटा शहर काँग्रेसमध्ये संघटनात्मक पदाधिकारी बदल करत आहोत. यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत पक्षशिस्त मोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिलाय. खानापूर तालुका आणि विटा शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, विक्रमसिंग सावंत, डॉक्टर जितेश कदम, अशोकराव गायकवाड, रवींद्र अण्णा देशमुख, विठ्ठलराव साळुंखे, नंदकुमार पाटील, प्रताप सुतार, सुरेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर कदम म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी दौरे सुरू केलेत. खानापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा होत असते. आमचा आणि कार्यकर्त्यांचा संवाद व्हावा, त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील संघटनेची बांधणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाची ताकद चांगली आहे. अशावेळी निवडणुकीला सामोरे जाताना युती आघाडी होत असेल तर एक चांगला निकाल मिळू शकतो. महाविकास आघाडी एकसंघपणे या निवडणुका लढवेल, त्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही जाणून घेत आहोत. खानापूर तालुक्यात काँग्रेसची चांगली ताकद आहे. यापुढील काळात कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं जाईल. जिल्ह्यातील काँग्रेस एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं सांगितलं. वाळवा तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने ओबीसी आरक्षणास बाधा आणणाऱ्या व अन्यायकारक निर्णयाविरोधात तीव्र विरोध नोंदवण्यासाठी ओबीसी समाज एकत्रित येत इस्लामपूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय. ओबीसी समाज आरक्षण हक्क मोर्चाची सुरुवात पंचायत समितीपासून झाली. कामेरी नाका, आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक मार्गे मोर्चा तहसीलदार कचेरीवर दाखल झाला. मोर्चात हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव, महिला आणि युवक सहभागी झाले. एकच पर्व ओबीसी सर्व. ओबीसी आरक्षणात इतर समाजाचा समावेश करू नका. ओबीसी समाज एकजुटीचा विजय असो या समाजाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. मोर्चात पिवळे झेंडे आणि विविध समाजाचे पारंपरिक गणवेश परिधान करून समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. मोर्चाच्या वतीने तहसीलदार सचिन पाटील यांना ओबीसी समाजातील ऋतुजा सर्जेराव माळी, सानिका दत्तात्रय फल्ले, तमन्ना अबिद नाईकवडी, मृणाली माणिक गुरव, सिद्धी अमोल चव्हाण या मुलींच्या हस्ते तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आलं. मोर्चाचं नेतृत्वही समाजातील मुलींनीच केलंय. मराठा समाजास वेगळे आरक्षण देण्यास आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नसून त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, परंतु ओबीसी आरक्षणातील आरक्षण देऊ नये. आमच्या हक्काच्या आरक्षणावर कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये. 1 सप्टेंबर 2025चा अध्यादेश शासनाने मागे घ्यावा. ओबीसी आरक्षणात इतर कोणत्याही समाजाचा समावेश होऊ नये. ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व, हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस स्वरूपाचं धोरण जाहीर करावं. या प्रमुख मागण्या ओबीसी मुलींनी भाषणातून मांडल्या. कैक वर्षांपासून या देशासाठी बसलेलं नवरात्र हे उजळलं गेलं आहे. देवतांचा पूजा करणारा हिंदू समाज जगाच्या पाठीवर क्रमांक 1चा, मात्र पारतंत्र्यात राहण्यात ज्यांना लाज वाटली नाही अशा निर्लज्ज लोकांचा देश आहे. देशात गणेशोत्सव आणि नवरात्रीचं वाटोळं केल्याचे खडे बोल श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सुनावले. दरम्यान आम्हाला केवळ स्वातंत्र्य नको तर हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे असंही ते म्हणाले. सांगलीत नवरात्रीच्या औचित्याने दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात येतं. या दौडीमध्ये धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी विस्कटलेलं नवतंत्र दुरुस्त करण्याची शपथ घेतली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गा माता दौडीचं आयोजन करतो. ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली तो दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता. गणपती उत्सव नवरात्रमध्ये दांडिया खेळून वाटोळं केलं. दांडिया खेळणं म्हणजे हंडगेपणा आहे. जगात एकूण 187 देश आहेत. आपली आणि हिंदुस्थानची लायकी काय? संविधान पोटात मुरडा झाल्यासारखं विद्वान लोक बोलतात. 1300 वर्षांपासून मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला जीव असावा अशा लोकांचा हा देश आहे. ज्यांना लाज वाटत नाही पारतंत्र्याची, गुलामीची, अशा निर्लज्ज लोकांचा देश आहे. आम्हाला नुसतं स्वराज्य नको आहे, आम्हाला स्वातंत्र्य नको आहे, आम्हाला हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
सांगली जिल्ह्यात राज्यात जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे राज्य शासनाने तातडीने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले। यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले। त्यात म्हटलंय की जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे। शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। मे महिन्यापासून सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे शिराळा तालुक्यात धुळवाफ पेरणीच झाली नाही, त्यामुळे भात, भुईमूग आणि मका या पिकांचं मोठं नुकसान झाले। जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष व डाळिंब यांसारख्या फळबागांची पूर्व मशागत करून सेटिंग अवस्थेत असताना शेतामध्ये पाणी साचून बागायती शेतीचं पावसामुळे प्रचंड नुकसान झाले। सोयाबीन पिके कुजून बाद झाली आहेत, तसेच रोगराईचं प्रमाण वाढल्याने शेतकरी हतबल झालाय। राज्यासह सांगली जिल्ह्यातील पावसाची गंभीर परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ कर्जमाफी करावी। जिरायती शेती पिकांसाठी हेक्टर मागे 9 लाख रुपयांची मदत द्यावी। बागायती शेती पिकांसाठी हेक्टर मागे 1.5 लाख रुपयांची मदत द्यावी। फळबाग पिकांसाठी हेक्टर मागे 2 लाख रुपयांची मदत द्यावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या। यावेळी जिल्हा संघटक अमोल काळे, विभागाध्यक्ष श्रीधर करडे, जिल्हाध्यक्ष सुरेश टेंकले, मिरज तालुकाध्यक्ष प्रकाश साळुंखे, मिरज शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे, कुपवाड शहराध्यक्ष भगीरथ राठोड, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव, सत्यवान पिंजारी, पलूस तालुकाध्यक्ष विशाल पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दीपाली पुणेकर, वाळवा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरणाची हद्द सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेने निश्चित केली। 35 मीटरने हा रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। याला विरोध करणाऱ्यांना भूमी संपादनाचे दाखल देण्यात आले। लवकरच या रस्त्यावरील खोकी आणि इतर अतिक्रमणे काढली जाणार आहेत। शिवाय जलवाहिनी देखील तात्काळ स्थलांतरित करण्यात येणार आहे। कोल्हापूर रस्ता रुंदीकरणासाठी सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी आवाज उठवला होता। भूमी अभिलेख कार्यालयात पाठपुरावा केला, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नोंदी मिळवल्या। त्यावेळचा नकाशाही बांधकाम विभागाच्या हाती लागला। त्यानुसार या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात आलं होतं। बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली सुरू केल्या। शास्त्री चौकातून आदिसागर मंगल कार्यालयापर्यंत अनेक अतिक्रमणे आहेत। 35 मीटरने हा रस्ता मोकळा करा, परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटवा अशा सूचना बांधकाम विभागाने दिल्या होत्या। त्यानुसार आज महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता निखिल पाटील, शाखा अभियंता अनिल पाटील, पालिकेचे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनी पाहणी केली। यावेळी काही रेखांकन त्या ठिकाणी मिळून आले। हद्दीवरून परिसरातील काहींनी तक्रारी उपस्थित केल्या। भूसंपादनाची नोटीस प्राप्त झाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मात्र बांधकाम विभागाने सर्व कागदपत्रे नागरिकांना दाखवली, त्यानंतर शंकांचं निरसन झालं। कोल्हापूर मिरज कलबुर्गी विशेष एक्सप्रेस बुधवारपासून सुरू करण्यात आले। मिरज रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी संघ, मिरज सुधार समितीसह विविध प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात या गाडीचं स्वागत केले। ही गाडी 30 नोव्हेंबरपर्यंत प्रायोगिक तत्वावर धावणार आहे। दरम्यान ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे। सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांची मागणी तसेच रेल्वे प्रवासी संघ, मिरज सुधार समिती, रेल्वे कृती समिती व रेल्वे प्रवासी संस्थांसह अन्य प्रवासी संघटनांनी पाठपुराव्याचा रेटा लावल्याने रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर मिरज कलबुर्गी विशेष एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। अखेर बुधवार 24 सप्टेंबरपासून कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस धावू लागले। मिरज रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी संघाचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष वसीम सय्यद, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, तौफिक देवगिरी, शब्बीर बेंगलोरे, मिरज रेल्वे कृती समितीचे सुकुमार पाटील, रेल्वे प्रवासी संस्थेचे किशोर भोरावत, संदीप शिंदे, बाबासाहेब सातपुते, वायसी कुलकर्णी, गिरीश जाधव, राजेंद्र पाटील यांच्यासह विविध प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात या गाडीचं स्वागत केलं। चालक आणि गार्डचा सत्कार करण्यात आला। ही विशेष एक्सप्रेस गाडी 30 नोव्हेंबरपर्यंत शुक्रवार वगळता दररोज धावणार आहे। कोल्हापूरहून सकाळी 6:10 सुटेल, मिरजेहून सकाळी 7:50 सुटेल, दुपारी 2:30 सोलापूर आणि कलबुर्गीला दुपारी 4:10 पोहोचेल। दरम्यान ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीने केली आहे। स्वच्छता हीच खरी सेवा अभियानाअंतर्गत महापालिकेच्या वतीने सांगली शहरात सायकल रॅली आणि महास्वच्छता रॅलीचं आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला नागरिक, शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रॅलीने पर्यावरण रक्षण, स्वच्छतेचा संदेश देण्यात आला।
सकाळी कर्मवीर चौकातून सायकल रॅलीला सुरुवात झाली। यात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, क्रीडा अधिकारी स्नेहांकिता वरुटे, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, पर्यावरण अभियंता अजित गुजराती, स्वच्छता अधिकारी अतुल आठवले, याकूब मद्रासी, लेखाधिकारी धनंजय जाधव, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद आदी जण कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। रॅली दरम्यान सायकल चालवा, आरोग्य राखा, पर्यावरण वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या। महापालिका मुख्यालयात या रॅलीची सांगता झाली। सायंकाळी स्टेशन चौकातून महास्वच्छता रॅली काढण्यात आली। या रॅलीत अभिनेते हार्दिक जोशी सहभागी झाले होते। रॅलीत बचत गट प्रमुख, बालमंदिर शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले। या रॅलीचा राम मंदिर चौकात समारोप झाला। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक हे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं गाव आहे। याच गावची कन्या साक्षी कांबळे हिने क्रीडा ज्ञान परीक्षेत देशात 3रा आणि महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक मिळवून नावलौकिक मिळवले। साक्षी सध्या तासगाव येथे वास्तव्यास आहे। भारतामध्ये क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी तसेच अधिकाधिक तरुणांना खेळाशी जोडण्यासाठी क्रीडा भारती संस्था 1992 पासून कार्यरत आहे। त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा ज्ञान परीक्षा ही नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला जातो। ही परीक्षा ओपन बुक फॉर्मॅटमध्ये घेतली जाते, त्यामुळे केवळ ज्ञानी चाचणी न राहता ती विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक तसेच मनोरंजनात्मक अनुभव ठरते। परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन असून केवळ 30 मिनिटात 50 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात। 14 सप्टेंबर 2025 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती। देशभरातील तब्बल 2,28,998 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। त्यापैकी फक्त पश्चिम महाराष्ट्रातूनच 32,000 विद्यार्थी सहभागी झाले। या कठीण स्पर्धेत साक्षी कांबळेने 50 पैकी 49 गुण मिळवत देशात 3रा क्रमांक पटकावला। या उल्लेखनीय यशाबद्दल तिला 25,000 रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात आले। क्रीडा भारती सांगलीच्या वतीने साक्षीचा सत्कार करण्यात आला। या यशानंतर आपल्या भावना व्यक्त करताना साक्षी कांबळे म्हणाली, माझ्या कुटुंबियांचं या यशात मोठं योगदान आहे। त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच मी हे ध्येय साध्य करू शकले, अशी प्रतिक्रिया तिने यावेळी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र संस्कृतीचे खरे मारेकरी जयंत पाटील आहेत। राजाराम बापू नायक होते, मात्र जयंत पाटील खलनायक आहेत। त्यांचा खरा चेहरा समोर आणू असा आरोप भाजपा नेते व सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केलाय। महाराष्ट्र संस्कृती दाखवण्यासाठी राज्यातील नेत्यांची सांगलीतील सभा म्हणजे राजकारणात प्रस्थापितांची झुंडशाही होती। सांगलीत 4 दिवसांपूर्वी झालेल्या जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र संस्कृती सभेबाबत पवार यांनी भूमिका मांडत आव्हान दिले। आता बहुजनांची पोरं तुमची दडपशाही मोडून काढतील। तुमचा हा बुरखा फाडून त्यामागील काळी बाजू सगळ्यांना समजली पाहिजे। सांगलीची जनता, स्वाभिमानी नेतृत्व त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला। वसंतदादांचे वारस राजकीय पटलावरून नेस्तनाभूत झाले पाहिजे, त्यासाठी सुडाने पेटलेले कारस्थानी लोकांसमोर आणू। राजाराम बापू आणि जयंत पाटलांचं राजकारण ज्या लोकांनी उभं केलं त्यांच्याच अस्तित्वावर सत्तेची कुऱ्हाड घातली। वसंतदादा प्रेमी जनता राजाराम बापूंनी जिल्ह्यात फिरू देत नव्हती, तेव्हा बिजली मल्लर संभाजी पवार मारुती चौकात ढाल बनून उभे राहिले। तेव्हा मात्र बापूंचा सांगलीत प्रवेश झाला। संभाजी पवारांनी जयंत पाटलांना सांगलीत आणलं। सोबत स्वर्गीय शरद पाटील, स्वर्गीय व्यंकप्पा पत्की, विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याबाबत कुटील कारस्थान रचलं। शेतकरी नेते सदाभाऊ आणि राजू शेट्टींच्या आंदोलनात दंगली कशा घडवून आणण्यात जयंत पाटलांचा वाटा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केलाय।